तर माझं असं पर्सनल मत मी ह्या टॉपिकवरती मांडतो, की मला असं वाटतं, की आपण महाराष्ट्रीयन पीपल्स म्हणजे आपण महाराष्ट्रीयन जी कम्युनिटी आपली आहे, ती खूप सुपर्ब आहे. त्यांच्यामध्ये टॅलेंट पण एवढं आहे आणि मला असं वाटतं त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पण आहे आणि ते काही ते इम्पॉसिबल म्हणजे काही गोष्ट म्हणजे बोलतात ना, आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघत असाल, की अशोक सराफ सर यांना आता पद्मश्री मिळालेलं आहे. खूप कौतुकस्पद आहे आणि खूप म्हणजे हॅट्स ऑफ आहे. तर मला असं वाटतं, की आपल्या लोकांमध्ये पोटेन्शियल खूप आहे. पण आपल्या लोकांमध्ये आपण कोणती गोष्ट करायच्या पहिले आपण निगेटिव्हचा विचार करतो. म्हणजे निगेटिव्ह गोष्ट पहिला आणतो. ही गोष्ट माझ्याकडून होईल का? की ही माझ्याकडून होईल का? असं की बाबा 4 जण काय बोलतील? बघायला गेलं तर ते 4 किंवा असं काही नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असतं. ते फक्त आपण शोधलं पाहिजे. हां, इट्स ओके. तुम्ही एखादी गोष्ट स्ट्रगल करतात, पण अचीव्हमेंट तुमच्याकडे होत नाही. पण असं नाही की अचीव्हमेंट होत नाही, मग पण तुम्ही प्रयत्न करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण महाराष्ट्रीयन लोकं याच्यामध्ये खूप अग्रेसर आहे, प्रयत्न करण्यामध्ये. पण काय मेन तुम्ही तुमच्या स्वतःचं टॅलेंट ओळखता आलं पाहिजे आणि आपले व्यवसाय आणि आपले जे उद्योग त्यांच्याकडे जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. ना की दुसऱ्यांच्या कंपनीज किंवा दुसऱ्यांच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाऊन आपण त्यांना सपोर्ट म्हणजे त्यांना सपोर्ट केला पाहिजे. मी असं नाही बोलत. जर एखाद्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपण जेव्हा एंट्री करतो, तर तिकडे आपण शिकून घेतलं पाहिजे, की बाबा प्रोसेस कशी चालते, काम कसं होतं, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि प्रॅक्टिकली अभ्यास करून त्यानंतर आपल्याला सॅलरी तिथे वाढते की नाही, आपल्या सॅटिस्फॅक्शन गरजा पूर्ण होतात की नाही त्या कंपनीमध्ये, या गोष्टींचा विचार करायला. ना की तिथे फक्त आपण ॲज इट इज फक्त हां, ठीक आहे बाबा, मी दिवस भरतोय त्या कंपनीमध्ये, मला सॅलरी मिळते, दॅट्स इट. असं नाही केलं पाहिजे. एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या फर्ममध्ये आपण काम करतो, तर तिकडचं पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे. आणि आपला एक्सपिरियन्स झाल्यानंतर आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्रीयन पीपल्स वळालो पाहिजे. आणि त्या व्यवसाय क्षेत्रामध्ये वळल्यानंतर माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे, की जे काही म्हणजे स्थानिक जे काही पॉलिटिकल मेंबर्स आहेत, तर त्यांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. प्लस त्यांच्या फॅमिली मेंबरनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आताच्या या जनरेशनला. आणि निगेटिव्ह लोकांपासून आणि निगेटिव्ह जे बोलतात किंवा निगेटिव्ह जे बिहेवियर करतात, त्यांच्यापासून 10 हात लांब ठेवून आपण आपल्या टार्गेटकडे फोकस केलं पाहिजे. तर ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. तर बस मला हे माझं एक छोटंसं मत होतं ते मी मांडलं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे मी थोडा मोटिव्हेट होतो दुसरे व्हिडिओ म्हणजे इन्स्पिरेशनल व्हिडिओज बनवण्यामध्ये. तर चला मग, गुड बाय, टेक केअर, जय हिंद.